आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते आहे। ठाण्यातील आनंद आश्रम मध्ये खासदार नरेश मचके यांच्या उपस्थितीमध्ये ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक आणि पदाधिकारी यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली आहे। संघटनात्मक आणि निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी ही बैठक झाल्याची माहिती मिळते आहे। तर या बैठकीमध्ये महायुतीमध्ये असलेल्या भाजपबाबत नाराजीचा सूर व्यक्त करण्यात आला आहे। भाजपचे पदाधिकारी, शिवसेना नगरसेवक पदाधिकारी करीत असलेल्या विकासाच्या कामांमध्ये अडथळे आणत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या। पालिका स्वबळावर लढा अशी मागणी नगरसेवक आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आली आहे, अशी देखील एक माहिती समोर आली आहे। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याशी। अजित, खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली, काय चर्चा या बैठकीमध्ये झाली आहे? आताच महाविकास आघाडीमध्ये कशी बिघाडी आहे मनसेला घेऊन कसं काँग्रेसनं एक वेगळा सूर जो आळवलेला आहे, त्यामुळे दुसरीकडे जर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये देखील काही आलबेल नाहीये, हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे। काल रात्री उशिरा शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांच्या उपस्थितीमध्ये, यांच्या अध्यक्षतेमध्ये शिवसेनेच्या नगरसेवक पदाधिकाऱ्यांची प्रभाग रचना, मतदार याद्या, त्याच पद्धतीनं निवडणुकीमध्ये जे प्रभागामध्ये उमेदवार दिले जाणार त्यावरून सविस्तर चर्चा झाली। पण ह्या मुद्द्यांवरती चर्चा जी आहे ती अगदी थोडक्यात झाली असून जास्तीत जास्त चर्चा जी आहे ती फक्त एका मुद्द्यावर झाली, ती म्हणजे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गट या दोन पक्षांना जर आपण सोबत घेतलं तर आपलं नुकसान आहे। त्याच पद्धतीनं ज्या पद्धतीनं हे दोन पक्ष, विशेष करून भाजप जी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेते, भाजपचे आमदार असतील, भाजपचे मुख्य पदाधिकारी असतील, हे ज्या पद्धतीने उघडपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात बोलतात आणि यामुळे एक वेगळं वातावरण तयार झालेलं आहे। जर आपण यांना विरोध नाही केला किंवा आपण यांना उत्तर दिलं नाही तर मात्र आपल्याला या निवडणुकीमध्ये प्रचार करणं अवघड होऊन बसेल। त्यामुळे भाजपच्या विरोधामध्ये अनेक नगरसेवकांनी सूर आळवला होता आणि त्या पद्धतीनं जर यांच्या वरिष्ठांना सांगून देखील हे ऐकत नसतील तर मात्र आपण देखील वेगळी भूमिका घेतली पाहिजे। निवडणुका कोणत्याही क्षणी लागू शकतात आणि त्यात आपण कुठे मागे पडायला नको अशी भूमिका शिवसेनेच्या नगरसेवकांनी घेतली। म्हणजे एकंदर भाजपचे, विशेष करून गणेश नाईक असेल किंवा संजय केळकर असतील, यांनी अनेकदा शिवसेनेच्या विरोधामध्ये किंवा ठाणे महानगरपालिकेच्या विरोधामध्ये स्टेटमेंट केलेली आहेत। त्या पार्श्वभूमीवरती जर त्यांनी अशा पद्धतीने स्टेटमेंट केलं तर मात्र शिवसेनेला त्याचा भुर्दंड भोगावा लागू शकतो। त्यामुळे आता आपणही ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे। या सगळ्या गोष्टी ज्या नगरसेवकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मांडल्या आणि याच गोष्टी ज्या आहेत त्या आता पुढे शिवसेनेच्या वरिष्ठांकडे मांडल्या जातील, त्यातून नंतर भूमिका स्पष्ट केली जाईल। पण जसं महाविकास आघाडीमध्ये मनसेला घेऊन आंदोलन सुरू आहे, तसंच भाजप आणि शिवसेनेमध्ये काही आलबेल नाहीये, हे देखील आता स्पष्ट झालंय। बरोबर, निश्चितच अजित, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।